नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला सखोल विचार करावा लागतो एखाद्या गोष्टीवर, पण आपल्याला तो करता येत नाही किंवा आपल्याला आपण ज्या क्षेत्रात आहोत, त्या क्षेत्रात सखोल विचार करण्याची गरज असते, पण कदाचित आपल्याला तसं जमत नाही. तर सखोल विचार नेमकं का करावा? कारण त्याच्यामुळे आपल्याला प्रश्नांची उत्तरं सापडतात आणि बऱ्याचदा आपण ज्या क्षेत्रात वावरत आहोत, तिथे जर आपल्याला यश प्राप्त करायचं असेल, तर सखोल विचाराची आपल्याला नक्कीच गरज असते. पण सखोल विचार करणं जितकं वाटतं तितकं सोपं नाही, कारण त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात आणि बऱ्याचदा आपल्याला ते जमत नाही. पण त्याच वेळेस सखोल विचार करणं हे अशक्य आहे किंवा अत्यंत कठीण आहे असंही मुळीच नाही. तर मलाही बऱ्याचदा माझ्या क्षेत्राशी निगडीत असलेला विचार सखोल करावा लागतो. पण त्यासाठी काही गोष्टी आहेत ज्यांचा वापर मी करतो. कदाचित याचा वापर तुम्हीही करू शकाल आणि तुम्हालाही कुठे ना कुठे त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल असं मला वाटतं. तर या मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. पण तत्पूर्वी अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, की सखोल विचार करण्यासाठी फक्त याच गोष्टी आहेत का? तर उत्तर आहे नाही. यासोबत बऱ्याच अजूनही गोष्टी आहेत ज्या तुम्ही सातत्याने करू शकता, त्यांचा वापर करू शकता, जेणेकरून तुमच्या विचाराची पातळी जी आहे ती अजून चांगली होऊ शकेल. तर सखोल विचार करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे? आपण नेमकं काय करू शकतो? सर्वप्रथम पुस्तकांचं वाचन आपण करतोच. पण नेमकं फक्त पुस्तक वाचन केल्याने सखोल विचार होतो का? नाही. तर काही पुस्तकं अशी असतात, जी आपल्याला पुन्हा-पुन्हा चाळावी लागतात. तर तुमच्या ग्रंथालयात नेमकी अशी कोणती पुस्तकं आहेत, जी तुम्हाला पुन्हा-पुन्हा वाचायला हवीत असं वाटतं? आता हे पुन्हा-पुन्हा वाचल्यामुळे काय होतं, कारण जेव्हा पहिल्यांदा आपण पुस्तक वाचतो, तेव्हा नेमकं ते पुस्तक कशाबद्दल आहे हे आपल्याला कळतं. लेखकाला काय सांगायचंय हे आपल्याला कळतं. पण काही पुस्तकं अशी असतात, जी पुन्हा-पुन्हा वाचन केल्यामुळे आपल्याला त्याच्यातलं मर्म, त्याच्यात नक्की लेखकाला काय सांगायचं होतं किंवा त्याचा आपल्या आयुष्यात आपण वापर कसा करू शकतो, हे आपल्याला सरळ कळतं. म्हणूनच काही पुस्तकं आपल्याला वारंवार चाळावी लागतात. अशी बरीच पुस्तकं असतील, पण प्रत्येक पुस्तक वारंवार वाचायची गरज नसते. काही पुस्तकं असतात, जी तुम्ही लक्षपूर्वक जर पाहिलत, तर तुम्हाला कळेल, की हे अमुक पुस्तक आहे, जे फक्त एकदाच वाचन करून चालणार नाही. कदाचित मी पुन्हा-पुन्हा ते वाचायला हवं. मग तुमच्या आवडीचं ते कोणतंही पुस्तक असेल, कधी-कधी पुन्हा-पुन्हा वाचल्यामुळे तुमच्यात सकारात्मकता असेल किंवा ती जास्त जागरूक होईल किंवा काही पुस्तकं अशी असतात, जी वारंवार वाचल्यामुळे तुमच्या ज्ञानात पण भर पडू शकते किंवा तुमचे विचार अजून सखोल होऊ शकतात. त्यामुळे कोणती अशी पुस्तकं आहेत माझ्या ग्रंथालयात, जी मी पुन्हा-पुन्हा वाचायला हवीत, याचा एकदा आढावा घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, वस्तू संग्रहालयाला भेट द्या किंवा प्रदर्शनांना भेट द्या. आता प्रदर्शनी किंवा वस्तू संग्रहालय याच्यात काय असतं नेमकं? वस्तू ठेवलेल्या असतात. बऱ्याचदा आपल्याला पेंटिंग्ज दिसतात, चित्रकारी दिसते, इतर कलाकृती दिसते आणि बऱ्याचदा होतं असं, की तिकीट घेतल्यानंतर आपण भराभर पाहतो आणि पुढे सरकत जातो आणि तिथे प्रचंड प्रमाणात गर्दी असली, मग तर काही खरं नाहीच आहे. पण असं होऊ देऊ नका. एखाद्या वस्तू संग्रहालयात जर तुम्ही गेला, तर तिथे काही ना काही वेळ देण्याचा प्रयत्न करा. कारण जितक्या बारकाईने तुम्ही गोष्टींकडे पाहता, तितकं तुम्हाला जास्त कळतं. कदाचित सगळंच कळेल असंही नाही. पण जितक्या बारकाईने पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करता, तितक्या तुमच्या दृष्टिकोनात देखील सुधार घडून येतो. आणि हीच सवय तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात आणि तुमच्या कामात आणि इतर ठिकाणी देखील उपयोगी ठरू शकते. याच्याने देखील तुमची विचारसरणी जी आहे ती समग्र होते आणि तुमचे विचार तितकेच सखोल होतात. त्यामुळे वस्तू संग्रहालय याच्याकडे फक्त वस्तू संग्रहालय म्हणून पाहू नका. ती तुमच्यासाठी एक अशी जागा असते, जिथे तुम्ही असे प्रयोग करू शकता आणि गोष्टींकडे अगदी बारकाईने पाहून त्यातनं बरंच काही शिकू शकता. तिसरी महत्वाची गोष्ट. आता ही तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, की आपल्याला सर्वांना प्रवास करायला आवडतो. मला तरी प्रचंड प्रमाणात आवडतो. पण प्रवास करण्याचे पण विभिन्न प्रकार असतात. काही प्रवास आपण करतो कुटुंबासोबत, काही प्रवास आपण करतो मित्रांसोबत, काही प्रवास आपण करतो ऑफिसमध्ये आपले जे मित्र असतात त्यांच्यासोबत, बरोबर? पण आयुष्यात काही प्रवास असेही असतात, जे आपल्याला एकटे करावे लागतात, ज्याला आपण एकल प्रवास असं म्हणतो. आता याच्यातनं फायदा काय? आता एकल प्रवास केल्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला इतरांसोबत प्रवास करत असताना दिसत नाहीत, अशा गोष्टी एकल प्रवास केल्यामुळे दिसतात. उदाहरणार्थ, एकल प्रवास करत असताना तुम्हाला सर्वच सुखसोयी लाभतील किंवा सगळ्या गोष्टी चांगल्या मिळतीलच असं नाही. पण त्याच्यातनं देखील तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि एकल प्रवास करत असताना आपल्या अवती-भोवती कोणी नसल्यामुळे आपल्याला स्वतःशी सातत्याने संवाद साधावा लागतो आणि त्याच्यामुळे देखील आपली विचारसरणी ही अजून सखोल होते, अजून समग्र होते. त्यामुळे अधून-मधून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, 1 2 दिवस नक्कीच तुम्ही एकल प्रवास करू शकता.
आता बरेच लोक म्हणतील की हे कुटुंब आपल्या सोबत असताना एकल प्रवास कसं करायचं? तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 5, 6, 10 दिवसांची गरज नाही. एखाद 2 दिवस जरी तुम्ही एकल प्रवास केलं, जवळच्या ठिकाणी जरी गेलात, तरी देखील त्याच्यातनं तुम्हाला नक्कीच काही ना काही निष्पन्न होऊ शकेल. त्यामुळे एकल प्रवास करून पहा आणि त्यातून नेमकं तुम्हाला काय मिळतंय, याच्यात तुम्हाला नक्की काय वेगळं पाहायला मिळालं, काय नक्की शिकायला मिळालं, याची नोंद पण करायला शिका. चौथा जो मार्ग मी तुम्हाला सुचवणार आहे, कदाचित बऱ्याच लोकांना तो आवडणार नाही किंवा कळणार नाही. कारण याचा खेळाशी संबंध आहे आणि त्यातनंही क्रिकेटशी संबंध आहे. आता जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल, तर मात्र नक्कीच तुम्हाला हे आवडेल. पण जर तुम्हाला क्रिकेट आवडत नसेल, तरी देखील त्याचा प्रयोग मात्र तुम्ही करून पाहू शकता. आता क्रिकेटमध्ये आपण बरेच स्वरूप पाहतो. आपण T20 पाहतो, आपण 50 ओव्हरची मॅच पाहतो. पण मला स्वतःला सगळ्यात जास्त जे पाहायला आवडतं, तो आहे टेस्ट मॅच क्रिकेट हा प्रकार. आता टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये नक्की काय होतं, 5 दिवस सतत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 2 संघ असतात, भिडतात आणि जीवाच्या आकांताने खेळतात आणि शेवटी एखादाच संघ असतो, जो 4थ्या किंवा 5व्या दिवशी जिंकतो. तर ह्याच्यात असं वेगळं काय? हे सगळंच आपण पाहतो. पण जेव्हा आपण T20 किंवा 50 ओव्हरची मॅच पाहतो ना, तेव्हा त्या गोष्टी ज्या असतात त्या पटकन संपून जातात. त्याच्यातनं पण बरंच काही आपण शिकू शकतो नक्कीच. त्याच्यात काहीच वाद नाही. पण टेस्ट मॅच क्रिकेट जे असतं ना, हे एका लोणच्याप्रमाणे, जसं लोणचं जुनं-जुनं होत जातं, तितकं ते मुरतं आणि त्याची चव तितकीच चांगली होत जाते. त्याचप्रमाणे टेस्ट मॅच क्रिकेट पण 5 दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणाला एक वेगळा आनंद देतो. उदाहरणार्थ पहिल्या दिवशी असं वाटतं, की हा संघ जिंकतोय. दुसऱ्या दिवशी वाटतं कदाचित हा संघ जिंकेल. तिसऱ्या दिवशी वाटतं कोणीच जिंकणार नाही. चौथ्या दिवशी वाटतं परत हा संघ जिंकेल. त्यामुळे प्रत्येक दिवशी एक वेगळा रोमांच असतो. प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं घडत असतं आणि तिथे कुठल्याच गोष्टीला सीमा नसते. जो गोलंदाज असतो, बॉलर असतो, तो कितीही ओव्हर टाकू शकतो. जो नाणेफेक जिंकून बॅटिंग करणारा असतो, तो कितीही वेळ खेळू शकतो. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे करावी लागते. पण याचा आपल्याला नक्की काय फायदा? आपल्याला काय मिळणार आहे? जेव्हा आपण 5 दिवस टेस्ट मॅच क्रिकेट पाहायला शिकतो ना, त्यातल्या बारीक-सारीक गोष्टी देखील आपल्याला कळू लागतात आणि आपल्यालाही आपल्या मनावर संस्कार करता येतात संयम ठेवण्यासाठी. कारण बऱ्याचदा जेव्हा आपण T20 क्रिकेट किंवा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहतो ना, या गोष्टी पटकन संपतात. त्यामुळे जास्त वेळ आपल्याला द्यावा लागत नाही. पण 5 दिवसाची गुंतवणूक जेव्हा आपण करतो, ते आयुष्याचे 5 दिवस आपल्यासाठी खूप मौल्यवान असतात आणि म्हणूनच टेस्ट क्रिकेट ह्याच्यातनं जे आपल्याला शिकायला मिळतं, ते कदाचित दुसऱ्या कोणत्याच क्रिकेटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला किंवा शिकायला मिळत नाही. त्यामुळे जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल, तर नक्कीच तुम्हाला हे करणं सोपं आहे. 5 दिवस एकाच वेळेस देणं देखील थोडं कठीण आहे, पण प्रयोग नक्कीच करू शकता. आणि जर मात्र तुम्हाला क्रिकेटच मुळात आवडत नसेल, तर इतर कोणतातरी खेळ शोधा, ज्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त वेळेची गुंतवणूक करावी लागेल आणि त्यातनंही तुम्हाला काही ना काही शिकता येईल. त्यामुळे टेस्ट मॅच क्रिकेटची मजा घ्यायला शिका. 5वा आणि शेवटचा उपाय म्हणजे असा, की जे आपल्या अवतीभोवती सखोल विचार करणारी मंडळी आहेत, त्यांच्यासोबत वेळ घालवायला शिका. आता ही सखोल विचार करणारी मंडळी म्हणजे नक्की कोण? काही वेळेस ही बुद्धिजीवी असू शकतील, काही वेळेस आपल्या घरातली जी वृद्ध माणसं आहेत, अनुभवी लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण वेळ घालवू शकतो. एकंदर काही लोक आपले मित्र असतात, जे सखोल विचारक असतात, त्यांच्यासोबत आपल्याला वेळ घालवता येईल. त्यामुळे कोणतीही अशी मंडळी ज्यांच्यासोबत जर आपण वेळ घालवला, तर त्यातनं देखील आपल्याला काही ना काही नक्की शिकायला येतं. त्यातनंही आपल्याला नवीन अशा गोष्टी दिसून येतात, जे कदाचित आपल्याला स्वतःकडनं शिकायला मिळालं नसतं. त्यामुळे अशा लोकांसोबत वेळ घालवणं, ही पण एक खूप चांगली वेळेची गुंतवणूक ठरू शकेल. आता प्रत्येक वेळेस आपल्याला बुद्धिजीवी सापडतील असं नाही. त्यामुळे आपल्या मित्रांमध्ये देखील काही बुद्धिजीवी असतात किंवा आपल्या मित्रांमध्येही काही सखोल विचार करणारी मंडळी असतात. त्यांच्यासोबत वेळ घालवा, म्हणजे तुम्हाला मजाही वाटेल आणि शिकताही येईल. तर या विभिन्न गोष्टी आहेत, ज्यांचा वापर तुम्ही सातत्याने करू शकता, त्यातनं शिकूही शकता आणि शिकता-शिकता मजाही लुटू शकता. कोणत्या गोष्टी? सर्वप्रथम काही महत्त्वाची आणि ठराविक पुस्तकं पुन्हा-पुन्हा वाचायला शिका. दुसरी गोष्ट, वस्तू संग्रहालय आणि प्रदर्शनांना भेट द्यायला शिका. जेव्हा प्रदर्शनीला जाता, वस्तू संग्रहालयात जाता, बारीकीने प्रत्येक गोष्टीकडे पहा. तिसरी गोष्ट, सोलो ट्रॅव्हल ज्याला आपण म्हणतो, एकल प्रवास. एकटं प्रवास करायला शिका, कमीत कमी अधून-मधून तरी. चौथी गोष्ट, टेस्ट मॅच क्रिकेट पाहायला शिका. त्यातनं खूप तुम्हाला मजा घेता येईल आणि शिकता येईल. आणि 5वी गोष्ट, आपल्या सभोवताली काही लोकं अशी असतात, जे सखोल विचारक असतात, त्यांच्यासोबत थोडा जास्त वेळ घालवा. तर परत एकदा सांगेन, याच 5 गोष्टी आहेत का? तर नाही. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच अशा गोष्टी आहेत, ज्यांचा वापर तुम्ही करू शकता आणि मला ते तुमच्याकडनं शिकायचं आहे, की तुम्ही नेमक्या कोणत्या गोष्टी करता, जेणेकरून तुम्हाला सखोल विचार करता येतो
आणि आपल्या आयुष्यात चांगले निर्णय घेता येतात. मग वाट कसली पाहताय? याचा वापर करून पहा आणि मलाही नक्की कळवा की तुम्हाला या गोष्टी कशा वाटल्या. माझं ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.